संभाजीनगरमध्ये शिवसेनेत धुसफूस, सत्तारांची निधी वाटपावरून नाराजी, पालकमंत्री संजय शिरसाटांचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगलाय. अब्दुल सत्तार यांनी विकास निधीच्या मुद्द्यावरून उघडपणे नाराजी व्यक्त करत सिल्लोड सोयगाव मतदारसंघाला सावत्रपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. इतकंच नाही तर येत्या काळात पक्षाला याचा मोठा फटका बसेल असा थेट इशाराही सत्तारांनी दिलाय. पक्षामध्ये जाऊन आमच्यावर अन्याय होऊ लागला याची कुठेतरी नोंद तुमच्याकडे व्हायला पाहिजे. भविष्यामध्ये असा होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे. ही जे सोयगावमध्ये एक दमडाने सिल्लोडमध्ये आम्हाला सावत्रपेक्षाही वाईट वागणूक आणि ज्या ठिकाणी पक्ष जिवंत आहे तो कसा संपल याची तयारी चालत असेल तर खूप धन्यवाद. सत्तारांनी दिलेल्या या घरच्या आहेरावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काय म्हटलंय पाहूया. त्यांनी काय तक्रार केली ती मी काही ऐकली नाही किंवा वाचली पण नाही. आणि कुणाला किती निधी दिला याचा हे रेकॉर्ड हा आमच्या कलेक्टर ऑफिसमध्ये असतो. निधी हा काही गपचूप अंधारात दिले जात नाही. म्हणून अशा तक्रार वगैरे जर असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी. मी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ शकतो. शिवसेनेचा एक मेळावा पार पडला सिल्लोडमध्ये. त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, तो शिवसेनेत त्यांचा पक्षांतर्गत तो विषय आहे. झाला असेल त्याच्याबद्दल ठीक आहे, पक्षामध्ये काही मतमतांतर असू शकतात, त्यामुळे त्यांचा वाद झाला असेल. त्याचे वरिष्ठ नेते आहेत शिंदे साहेब, ते या संदर्भामध्ये काय त्यांना समज देतील किंवा निर्णय करतील. खरं तर एकाच पक्षात असूनही या दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार अंतर्गत कुरबुरींचं चित्र दिसून आलंय. पक्षाच्या आढावा बैठका किंवा महायुतीच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये दोन्ही नेते एकमेकांशी बोलणं टाळताना दिसून आले. साधारण 1.5 महिन्यांपूर्वी 12 एप्रिल रोजी श्रीकांत शिंदे यांच्या आढावा बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांतील धुसफूस पाहायला मिळाली. या बैठकीत पालकमंत्री संजय शिरसाट व्यासपीठावर आल्यानंतर बाकी आमदारांनी त्यांच्यासोबत हस्तांदोलन केलं. मात्र अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांनी हस्तांदोलन करणं टाळलं. विशेष म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाट आल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार हे खुर्चीवरून उठलेही नाही आणि हस्तांदोलन देखील टाळलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता पुन्हा विकास निधीवरून दोन्ही नेत्यांमध्ये झुंजल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.